जो अमृता म्हणजे तू अनुभव म्हणजे अमृत अनुभव. हो, कारण का अमृतामध्ये आपण करून टाकून निघणं अमृत अनुभव. त्याच्यानंतर सर्वसामान्य जीवासाठी अगदी योगासाठी अनुभव पाठवत असेल सर्वसामान्य जीवासाठी सर्वसामान्य आणि आता अगदी साधा आणि सोपा परत परत पण अमृतामध्ये साधा आणि सोपा जरी तो गाभा आहे ना तो मला थोडं वापरायला फार महत्वाचा आणि आपण पण पंढरपूर सांगायची तात्पर्य काय बरीच मंडळी म्हणून आज प्रबोधिनी एकादशी आहे. 2 एकादशी सांगितल्या. एक प्रबोधिनी आहे ती कार्तिकी आणि देवसैनी एकादशी ती आषाढी एकादशी. देवसैनी म्हणजे काय, प्रबोधिनी म्हणजे काय? देवसैनी म्हणजे झोपलेल्या देवाला जागा करणे असं आहे का? नाही, झोपलेल्या देवाला जागा करत नाही. आज तो पुष्पाला भिन्नून झालेला जीव तो देव आहे. अगोदर तुम्हाला काय सांगितलं, देव तुम्हीच आहात. देवशैली म्हणजे आपल्यामध्ये असणारं जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाला भिन्नून झालेला जीव साधूच्या संघामध्ये आला. पंढरपूरला गेला. पंढरपूरला काय साधूचा संघ आहे. साधूच्या संघामध्ये पंढरपूरला गेलेला जीव. त्याला साधूचं कारण कधी कधी असं होतं तुमच्याकडे सांगतं की उपासना पूर्णत्वाला झाल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो आणि मग पुढची इच्छा मिळत असते. पण कधी कधी असं होतं की साधूच्या संघामध्ये काही न करता कर्म उपासना पूर्ण होतं. हो, साधूचा संघ म्हणजे साधूच्या मुखातून शास्त्र श्रवण करता करता आपली कर्म कधी कधी पूर्ण होणार आणि त्या शास्त्रात आपल्याला मोक्ष तीव्र मोक्ष प्राप्त होतो. तुम्ही त्या व्यक्तीशी बोलत आहात. आपल्या करून देतो की देवाचे बोलातून जे जे उगापतो आहे ते तुमच्याकडे काही प्राप्त होतं हा प्रबोधिनी म्हणतात. म्हणजे आचार्याला जायचं, अनुभव घ्यायचा आणि कार्तिकीला जायचं आणि प्रबोधिनी. पण साधूचा सगळ्याचा फार सुधार करून ठेवले. ते काय सद्गुरूच्या माध्यमातून ब्रह्मवर्ती श्रीपाद बाबा, ब्रह्ममूर्ती रामदास बाबा या 2 महात्माच्या कृपाशीर्वाद आला. अनेक महात्मे या ठिकाणी घडले. कारण महात्मा ध्यान केला. महात्मा ध्यान केला वक्तीपाचा महात्मा एक पण महात्मा जात नाही असा आपण सिद्धांत. पण आपण त्याला दादा म्हणत होतो ते शरीर लाट पावले म्हणता येत नाही. ते पंचमहाभूतामध्ये गेलेली तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान आहे. तो कुठे जात नाही, कुठे येत नाही. हो, दादा जरी पंचतत्वामध्ये विलीन जरी झाले तर ते तत्व मात्र तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये आज विराजमान आहे. हो, म्हणून गणवाय समजत ना मन सद्गुरु जेणे चाललो हा संसार म्हणून विजयच्या अत्यारू कावरी तू समजा गेले असं कसं म्हणता येईल. मग त्याने असं काही कालापासून बघून फक्त वर्तमान कालामध्ये बोलायला पाहिजे. नाही, संतांचे शब्द जे आहेत ना ते भूत भौतिक वर्तमान त्याच्यामध्ये कोणता बदल होत नाही. तुम्ही कधी घ्या याच्यामध्ये कधीच बदल होत नाही. म्हणजे ज्ञानोबाने तरी आता मला 525 वर्ष पूर्ण होत आहे ज्ञानोबायांना. मग 725
वर येतात. कारण शास्त्रभूत भविष्य वर्तमानामध्ये शास्त्रामध्ये काहीच बदल होत नाही असं संतांचं वागणं आहे. आणि ते वागणं फक्त आपल्याला घडवण्यासाठी आहे. ते काय वाचून पाठ पाठायचं करणं किंवा लोकांना सांगून आपली मोठं करणं याच्यासाठी ते वागणं आहे. तेव्हा पारायणाला पारायण करणे. पण मग पारायण होत असता हो पारायण नाही माझ्या स्वरूपाला येण्यासाठी मग परायण तुला व्हायचं आहे परंतु माझ्या स्वरूपाला प्राप्त होईल. म्हणजे मनुष्य आल्यानंतर साधूची जीवनामध्ये किती गरज आहे. तर साधू ते ज्योतिष आहे. ज्योतिष का म्हटलं तिथून मागच्या धर्माचं न्याय धर्माचं आणि पुढच्या धर्माचं ते बाधित साधून आहे जीवाच्या मार्गात. जीव मागच्या धर्माचं ते सांगतात ना डोळ्यांची आलाय का बाबू ज्योतिषा कारण पण ते ज्योतिष सांगण्यासाठी ते ज्योतिष वर्तवण्यासाठी किंवा मनुष्य प्रभात साधू सौराष्ट्र वर्ष पार पाडण्यासाठी अरुणांबामध्ये एक विषय सांगितला. शिव ही मूळत तुझे गया दोषी असते. शिव म्हणजे भगवान शंकर. भगवान शंकर सुद्धा आत्मज्ञानासाठी सगुण मुक्त झाले आणि विचारतात साधूला कोणता मुहूर्त कोणता योग कोणता भाग्य वाटत उद्या येईल ते मुहूर्त कोणता असते आणि तो फक्त आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे म्हणून आपण या ठिकाणी आहोत. म्हणून साधूला भूत भविष्य वर्तमान त्याचं प्राप्त सांगू पर्याय साधूला सांगितलं सवयीची व्यक्ती निघून आहे मान्यच करावं लागेल तुम्हाला. साधूला सांगितलं ना इथून कोणते जन्म हो जन्म नाही आणि मान्य केलं तुम्ही आणि या जन्मामध्ये पण सांगितलं आता द्वैताचा द्वैताची घडणी गुरुविनं त्याला द्वैत जाऊन आत्मस्वरूपाचा अनुभव करणं मनुष्याची किती कर्तव्य. कारण मनुष्य येऊन बाकी सर्व होईल न होईल गोष्ट सोडा. प्रापंचिक जीवनामध्ये काय होईल काय नाही होईल त्यासाठी व्हायचे की होणार आहे नाही व्हायचे ते नाही होणार. पण एक गोष्ट मात्र तुम्हाला आवर्जून करावी लागते म्हणजे साधूचा संघ. साधू संघाशिवाय मोक्षाचे दरवाजे पुरे होत नाही. साधू संघाशिवाय तर साधूचा संघ म्हणजे देहाची संकल्पना काय करतात व्यक्तीचा काही कशापाई संबंध नाही. संबंध आहे तो साधू अशा उंचीवर आहे हो साधू एका विशिष्ट उंचीवर आहे की त्याला देहाचं काही लिहिलं गेलं नाही. कारण मात नाही का प्रत्येक अनुभवते नाही श्रीपादा मागले तरी देहाच्या संबंधानं कारण देहाच्या संबंधानं बाबांनी देहात राहून सुद्धा या देहाचे लाड न पुरवता तुमच्या करता देह शिजवला. आता काय झालं जुन्या मंडळींना माहिती बाबांना काय झालं होतं त्याच्यानंतर किती गती घेतली बाबांनी त्याचप्रमाणे दादाची वाक्य कशी संपूर्ण अंगाची चालू गेली होती. अंगाची संपूर्ण चालू गेली होती पायाची चालू गेली होती. आपण कुठं जागा म्हणून घ्यायची दाखवायला पण कार्य थांबलं नाही. म्हणजे देहाला झालेली असतं देहात तेच असतो बाजू असतो हो देहात राहून देहात असतो बाजू असतो. कारण देहात तेवढ्याच तरी धारण केलेला खूप साधून तुमच्या आमच्यापर्यंत बोध आणून घेण्याकरताच त्याने हात होतो वस्ती पाहण्याची आधी दाखवा. कारण या देहाशिवाय काहीच होत नाही ना. धारण केल्याशिवाय देहाचा संघ केल्याशिवाय बोध कसं देता येईल म्हणजे अभ्यास आहे ती व्यवस्था येतो. जे अवघड आहे ते मूर्तमध्ये मूर्तामध्ये ते निर्गुण आहे ते आकाराला येतं आणि असं फक्त म्हणजे साधू आहे. बघा करायला तर करून घ्या करायला तर करून घ्या. तर आपण 3.5 हाताच्या देहामध्ये साधूला वाटलं
तुम्ही केवढे जगभर. हो तुम्ही पण जगभर. पण माझं एवढं व्यापक तुम्ही आम्हाला बरोबर आहे. व्यापक आपण बरोबर येत नाही. तो पण द्वैत जात नाही. आणि द्वैत कुठं पुन्हा द्वैत नेमकं आहे कशाबद्दल? साधूची कृपा म्हणजे नेमकं काय? साधू कृपा करतो म्हणजे नेमकं काय करतात? विजय लाभो परमात्म्याच्या नावाने. द्वैत जे आहे ना, ईश्वराची सृष्टी जी आहे ना ती आम्हाला प्रतिबंध करू शकत नाही. ईश्वराची सृष्टी आम्हाला भक्तीला प्रतिबंध करू शकत नाही. भक्तीला प्रतिबंध कोण आहे? तर भक्तीला प्रतिबंधाची आपली मनोमयी दृष्टी आहे. म्हणजे मला एखादी स्त्री आहे, त्या स्त्रीच्या बाबतीत एखादा व्यक्ती म्हणतो ही माझी पत्नी आहे, ही माझी आई आहे, ही माझी मुलगी आहे, ही माझी बहीण आहे. व्यक्ती एकच आहे, व्यक्ती एकच आहे. पण माझं म्हटलं की त्यांनी दुःख येतं. पुन्हा आपल्या प्रतिबंधाची आपल्याला करते जे आपल्या मनाला जे आपण निर्माण केलेलं आहे. मनामध्ये जे निर्माण होते त्यांनी दुःख होतं, मनामध्ये निर्माण होतं त्यांनीच सोय होतं. म्हणून साधू संतांनी गाला जो वाटला ना ते जिथं तयार होतं ना. म्हणून प्रमाणतेने सांगितलं साधूचं कार्य नेमकं काय? जे नाही पण पावसाला ऐकली बोलतो नवरा पडल्यानंतर माता थोडंसं अजून मागं करतो. पण आम्ही कोणी पण आम्ही फक्त घरी मात्र आम्ही त्यांना तसं आम्ही जे आहोत ना ते आम्हाला कळत नाही. म्हणजे दोन आव्हानं आपण सांगितली. एक आव्हान आणि विक्षेप. आव्हान म्हणजे काय? जे आम्ही ते दाखवत आणि आम्ही ते दाखवतो.
म्हणजे आम्ही कोण तर आम्ही पापच आम्ही आहोत तर आम्ही म्हणतो मी माणूस आहे, तो मी अमुक आहे, मी रमणाव आहे, मी तामराव आहे, ते त्याने पावते नाही म्हणजे नाही या जगाची साथ करून आम्ही आमच्या पूर्ण काळासाठी या नरदेह निघाले लागले उत्तम साय उत्तम गती देव भाऊ म्हणती ते देवाची होती पैशाची लंबावे तुम्ही पहिले देव आहात तुम्ही देवच आहात हो पण तुम्ही निघाले होते आहे पण बाहेर गेलं प्राप्ती होणे गृहकृपात आहे तरी प्राप्त ज्याप्रमाणे गुणांसाठी वृत्तांतना निर्णय आवडले जमिनीखाली पाणी आहे कमी जास्त प्रमाणात असतात कदाचित पण त्याच्यासाठी पायावरची गरज आहे जमिनीखालच्या पाण्याला पायावरची गरज आहे तसं तुमच्या देवामध्ये जे चैतन्य ओळखलेलं आहे उतकातून डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत डोक्याचा केस ओढणं वेदना होतात ना पायाच्या नखाला केस लागला वेदना होतात ना मग ओळख चैतन्य भरलेलं आहे पण आम्हाला पाहता येत नाही आमची दृष्टी या दृष्टी हरपणे दोन्ही मेघ आंध्रे आमची दृष्टी आहे म्हणून आम्हाला साधू चांगले झाले आत्मस्वरूपाच्या बाबतीकरता लोक लांबून आला का मग
कुठे आहे? हो, म्हणून साधू आता तुम्हाला म्हणलं जग नाही किंवा मग दिसतंय काय करायचं बा? आम्हाला डोळ्याला दिसतोय अहो सुखदुःख, पण तुम्ही म्हणताय की जग खोटं आहे, जग खोटं आहे, पण आम्हाला सुखदुःखाची सत्य वाटतं, काय करायचं? वाटतं म्हणून साधू संतांनी आगायवाद सांगितलं. पण आगायवादाच्या बरोबर काय लोकांना पटत नाही पटकन. आपल्याला म्हणजे झालंच नाही, पैसे डोळ्याने काय झालं नाही म्हणतात. गेलो की प्रपंचामध्ये सुख दुःख नाही. तुम्ही काय म्हणता याच्यावर होत आहे? त्यासाठी विवाद सांगितलं जे झालंय ज्ञानाने पाठवतं चालत नाही. हो, इथं अंगा दुपार चालत नाही. म्हणजे जसं शेतात चालल्यानंतर शेतात गेलो आणि बैलगाडीचा आत मोडला. शेतात जातात आता बाबांचा दृष्टांत आहे. बैलगाडीचा आत मोडला. जो मालकाने काय केलं, ब्राह्मण बोलवले, थोडी चाकून काढले, सोडून काढला, सत्यनारायणचा फोटो आणला, तिथं मांडला. कशाला? बैलगाडीचा आत जोडावं म्हणून. रस्त्यावर गौरव मांडला, 4 खुंट बांधली, सत्यनारायणचा फोटो मांडला आणि ब्राह्मणांनी पूजा चालू केली. बैलगाडीचा आत कोणाने तोडला गेला? बरोबर आहे. ऐकता का कीर्तन? कीर्तन ऐकता झोप येते. आता झाले काय माहिती काय? आम्ही ना खूप मोठ्या प्रसंगातून असताना बाहेर पडतोय 1.5 वर्षाच्या कालावधीमधून. मला वाटतं 8 मार्चला 18 मार्चला पहिले लॉकडाऊन पडले. आणि त्याच्यानंतर सगळे घरात बसले ना, कानिका सोनिका कानिका सोनिका. 1.5 वर्षामध्ये आपण सुखासुखी जगायची सवय लागली. आता कीर्तनाला बसलं आणि अंतर्मनाचे दरवाजे उघडले ना, तो जागा जो झोपला तो संपला. आपले अंतर्मनाचे दरवाजे उघडायचे, साधूची कृपा, अंतर्मनाचे दरवाजे उघडायचे. मग साधूने विभक्त वाटायला सांगितलं आणि दिसतंय, दिसलं तर दिसू देत नाही, काय फरक नाही पडत. दिसत जे दिसलं तर दिसू देत. तर जगाला सुद्धा सत्ता द्यावी आपणच आहोत. आपल्यासाठी ना बागुल सत्ता दिली कोणी? म्हणलं तिकडे बागुलबा आहे. कोणासाठी बागुलबा? आजीबाई म्हणलो, आजीबाई तिकडे बागुलबा आहे. काय म्हणाला आजीबाई? बागुलबा आहे. लहान म्हणतो आज्ञाने आहे तर बागुलबुवाची भीती आहे. ज्याने काय करायचं बागुलबुवा. तसं साधूने तुम्हाला मन ज्ञानी केले. जग झालं तर धुवू द्या, दिसलं तर दिसू द्या, काय फरक नाही पडत. जग दिसलं तर दिसू द्या, पण साधूच्या बोधानं या जगामध्ये सत्य आहे फक्त एकच गोष्ट. बाकी सगळा भ्रम. 2 वर्षाचा भ्रम. म्हणजे हरिण पळालं बरोबर दिसलं म्हणून पळालं काय झालं? काय ना पळत ब्रोले कुठे गेलं? आपलं तसंच आहे. दिसतंय त्याच्या मागं पळत सुटलंय. आता आपला भ्रम घालवण्याचं सामर्थ्य साधूमध्ये. साधू सांगत असतात आहे ते दिसतंय नाही त्यापेक्षा तो वेगळा आहे. ते दिसतंय हे नाशिवंत आहे, त्याच्यापेक्षा तो वेगळा आहे. खरे की पहा खोटे न मला देवा माझा मग बरोबरचा तलाव येईल कैसा दास कैक आपुले. सगळं माझ्याशिवाय जग नाही. सगळ्यामध्ये मी एक आत्मचैतन्याच्या रूपाने मीच आहे. फक्त उपाधीला वेगवेगळी दिसत असेल सगळेजण. उपाधी वेगळी आहे आणि दुःख जे काही उपाधी आहे. म्हणून साधूच्या बोधानं म्हणजे ज्ञानानं. ज्ञानानं ज्ञान झाल्याशिवाय अज्ञान जात नाही. मग त्या बैलगाडीवाल्यानं सत्यनारायणाची पूजा घातली. सत्यनारायण घातल्यावर बैलगाडीचा आग जोडला जाईल म्हणजे शक्यच नाही. तिथं कोण पाहिजे? व्यवहारच पाहिजे. तिथं येते पाहिजे जातीचे. तसं आमचं अज्ञान राहण्यासाठी. आणि अज्ञान एका जन्माचा नाही हो, एक जन्माचा अज्ञान आहे. एक जन्माचा अज्ञान आम्ही घेऊन आलोय. आणि आमच्या अंतर्मनाला आमच्या वृत्तीला ते वळण आहे. ते वळण काय
साधूचा प्रहार करतो ना, साधूचा जो प्रहार केला ना तो अंतर्मनावर केला आपल्या. कारण काय, हा देह पण आपल्याला प्रतिबंध करत नाही, देह पण भक्तीला प्रतिबंध देह पण करत नाही. भक्तीला प्रतिबंध विचार दृष्टी पण करत नाही. भक्तीला प्रतिबंध करतोय ते आमचं मन सगळं. तुका म्हणे हा भावने प्रमाण दिले सगळ्या कारणीभूत आहे ते मन आहे. म्हणून प्रहार तो केलाय ना साधून, तो मनावर केलाय. मन करा एकांना सर्व सिद्धीचे कारण माझ्या मनाला गोसंद, नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गोसाळा, पावया विठ्ठल जोडा तू मन नेहमीची कणी, माझ्या वजनी प्रेम धरू किंवा तू मन आणि बुद्धी साथीची, माझ्या परिचयाची. जे काही सगळं आहे ना ते मनाला प्रहार केलाय. कारण तो पण वृत्तीमध्ये बदल होत नाही ना, तो अंतर्गत वृत्तीमध्ये बदल होत नाही ना. त्या वृत्तीला ती सवय आहे ना अंतकरणामध्ये भटकायची सवय लागलेली, भटकायची. साधूच्या झालं ती चूल होत असते. जसं वाहणाऱ्या पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं का स्थिर पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं? काय अनुभव आहे तुमचा? वाहणाऱ्या पाण्यामध्ये नाही दिसत, प्रतिबिंब हलतं. पण पाण्यात केलं असेल ना तर अख्खं अख्खे उद्या आपण दिसतो. आणि मग आपण जे आहोत आपण जे आहोत आता प्रामुख्याने झाली का म्हणा तो आवाज आहे, तो म्हणणारा नाही, तो आत्मस्वरूप आहे. त्यासाठी आत्मज्ञान आहे, आत्मसाक्षात्कार आहे. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? माझ्यापेक्षा जे ते आद्यस्कार आहे हो तो सगळा भगवान एक मीच सत्य आहे, आत्मसाक्षात्कार आहे. मग जसं स्थिर पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसतोय तसं आपली वृत्ती जो पण स्थिर होत नाही ना, त्याच्यात साधनाला बसलं की वृत्ती कानातून बाहेर पडते. कधीतरी काहीतरी ऐकलेलं परत तेच ऐकत राहते. साधना किंवा कुठे जायला नाही, साधनाच्या बसलेल्या वृत्ती उपाय तू कानात काहीतरी कधीतरी ऐकलेलं असतं ते पण कानातून आढळतं. कधीतरी काहीतरी बोललेलं असतं ते परत मनात येऊन साठवतं. कधीतरी काहीतरी पाहिलेलं असतं की डोळ्याला वृत्ती बाहेर पडते परत तेच पाहत राहते. म्हणून साधूने वृत्ती स्थिर साधन जे आहे ना तो होत आहे. त्या बोलानं तुम्ही साधू जपायला बसले ना रामकृष्ण आणि म्हणता कदाचित तुम्ही कुठे जाऊन कधी सांगता येणार नाही. सगळ्यात वेग जो जास्त आहे ना तो मनाचा वेग आहे. म्हणून या मनाला म्हणून संतामाईच्या अभंगामध्ये सांगितलं, हे मना नको इकडे जाऊ इकडे तिकडे, नामाची काठी घेऊन लागेल मी तुझ्या पाठी. त्याला इकडे तिकडे म्हणून स्थिर म्हणजे तिचं फाउंडेशन फिट करा. आणि तिचे फाउंडेशन फिट करून जेव्हा साधना होते ना तेव्हा अनुभव कोण आहे मी, कोण आहे मी, मग मी हे नाही मी ते नाही, मग मी स्थूल देह नाही, मी सूक्ष्म देह नाही, मी पंचकोश नाही, मी पंचप्राण नाही, हो मी अंतकरण नाही. त्या सगळ्यापासून असा मोकळा 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 साधलेला होती. हो आणि मोकळा होण्याचा दिसत, मोकळा होण्याचा दिसत. म्हणून तर आपण जसं ते आता काही पेरायचं शेंगदाणे करायचे तर शेंगासाईज पेरायचे, पेरताना काय पेरायचं शेंगदाणे पेरायचे. उगवताना उगवून काय येतं तर करायचं उगवून येतं. आणि खाताना काय करायचं तर टाकून आहे की नाही. कशी युक्ती सांगितली? पेरताना शेंगदाणा पेरायचा, उगवताना त्याला काय घेऊन उगवायचं आणि खाताना मात्र टरकन टाकून खायचं. आपल्याला आपल्या स्वरूपात जायचं असेल तर टरकन असताना
आपण उभं आहे. आधी आपण एकटेच होतो. हो, आधी एकटेच होतो. जेव्हा कोटेचे नव्हते काही, अवघे शिंदेचे होते पायी, चंद्र सूर्य तारा नाही, कळवा तेरे तेरे ते. सूर्याला सुद्धा सत्ता तुझी आहे. हो, सूर्याला सत्ता तुझी आहे. हो, तुझी या म्हणजे कोणाचा? तुझी या सत्ते त्याच्यामध्ये आहे तू. ऐसा तू म्हणजे निर्देश कुठे आहे? ऐसा तू समर्थ, असा तू आहे समर्थ. हो, तू ब्रह्मांडाचा नायक आहेस, तू राजा आहेस. हो, तू राजा आहेस. सगळी सत्ता या जगामध्ये तुझी आहे. तर तुझ्यावरती अध्यस्त आहे ना, त्या अध्यक्षाला सत्ता ठेवून हो तू कोण झालायस? तू नोकर झालायस त्यांचा. हो, हे अध्यक्षाला सत्ता देऊन त्यांचा नोकर झालाय. वास्तविक आता तू राजा आहे, तू आत्मा आहे, तू ब्रह्म आहे. पण या ब्रह्माच्या रूपाची अनुभूती करतात. साधूच्या मुखातून तो तत्वमसी मला त्याचा भोट जास्त नकार पडतो राम. हो, तेव्हा आजची जी साधना आहे ना, जी तुम्हाला शिकवलेली साधना, तो असं नाही की प्रणवाचा उच्चार म्हणजे त्या प्रणव जो आहे ना तुमचा आमचा, तो प्रणव म्हणजे प्रणवाचं भजन. तुमचा श्वास भजन करतो. बाबा सांगते की तुमचा श्वास हा भजन करतो. पण ते भजन आम्हाला माहिती नाही. आमच्यामध्ये जे अखंड चालू आहे ना, कोणतं भजन आहे काय? म्हणून जर बोधाच्या माध्यमातून तुमच्या आमच्यामध्ये अखंड जप न करता होतो तो अजपा. मौली सांगते ना, जपा जपणे उलट प्राण अविरत चालू आहे. त्याची गोष्ट आम्हाला माहिती नाही की साधूच्या बोधानं आम्हाला जाग केलंय. साधूच्या बोधानं हो आम्हाला जागृत केलंय. म्हणून आपण सकाळी बघतो ना, जग जोगी जग जोगी जागे जाग बोलती जागता जग काही भाव अंगाचे कृपाय तुझावत जग जोगी जग जोगी जागे जाग बोलती एका जागा धारा जागता शबदेव. जागा झाला की शब्द आहे. कुठे का देव पाहिला तुझ्या कामाने जागा शिल्लक नाही. फक्त जे दिसतंय जे डोळ्याला दिसतंय ते मायेचं स्वरूप आहे. जे दिसत नाही ते परमात्म्याचं स्वरूप आहे. जे डोळ्याला दिसत ते सगळं सगळं जे डोळ्याला दिसतं ते सगळं मायेचं स्वरूप आहे. नाम आणि रूप जिथं जिथं आलं तिथं माया. हो काही कोणतंही
कारण कोणत्याही वस्तूला नाव आपणच दिलं ना. हो का, आता ही इमारत उभं राहिली, हे मंदिर उभं राहिले, मंदिराला माहिती आहे का हे आपण मंदिर आहोत, नाव कोणी दिलं? आपण दिलं. मंदिराला माहिती नाही आपण म्हणजे मंदिर आहे म्हणून, पण मंदिराला नाव आपण दिलं. म्हणजे या ठिकाणी जे नाम आणि रूप जे आहे ते मायच आहे आणि ते दिसत नाही. हो, त्याचं आसणं बाजणं ते कोणाचं? हो, म्हणजे परमात्मा आहे, परमात्मा आहे, त्याची सत्ता आहे, पण ही सत्ता आपण जाणत नाही. पण त्या सत्तेला जाणण्याचा अधिकार म्हणून जाणत येणे गुरु भजिते तेरे एकोता कार्य होईने जैसे मूळ सिंचन येतो दाखवा कल्ल संतोषी. कसं झाडाच्या मुळाला पाणी घातलं ना, अख्खं झाड टवटवीत होतं. एका नामस्मरणानं, एका नामस्मरण, एक नामस्मरण सोडून बाकी सगळं केलं ना तरी काही उपयोग नाही. एक नामस्मरण सोडून सगळं केलं ना बाकीचं कुठं केली काही उपयोग नाही. पण एका नामस्मरणामध्ये सगळं अंतर्भूत आहे बरं का. हो, म्हणजे कसं ईश्वराची सेवा केली, ईश्वर सेवेमध्ये गुरुसेवा येत नाही, पण गुरुसेवेमध्ये मात्र सगळ्या सेवा अंतर्भूत आहे. म्हणून एका नामस्मरणात गुरुसेवा म्हणजे काय? गुरुसेवा म्हणजे काय? तत्वाचं नामस्मरण, तत्वाचं स्मरण त्याला गुरुसेवा म्हणते बरं का. का व्यक्तिगत परमार्थ कधीच काय करायचं? कारण गुरु एक अशी शक्ती आहे, ती शक्ती कुठे जात नाही आणि कुठे येत नाही. ती शक्ती साधूला शक्तिपात करून आमच्या हृदयाची शक्ती जाती केली. हो, म्हणून म्हटलं की पहिल्यांदा प्रमाण झालं ना, देव काही झोपले नाही, देव शैली म्हणजे देव झोपलेलं नाही, पण आमच्यातली शक्ती, आमच्यातली शक्ती आपण काय आम्ही काढत नव्हतो. म्हणून साधू नमस्कार हात ठेवून तिने साधं केलंय. काही वैलो कानामध्ये म्हणजे बोध कानामध्ये दिलाय आणि आम्हाला मार्ग दाखवलाय आणि मार्गस्थ केले साधून आम्हाला. हो, मार्गस्थ केले म्हणजे नेमकं काय? तर त्या चैतन्य शक्तीची अनुभूती आपण करतोय की वस्तूवर तुम्हीच आहात. हो, वस्तूच तुम्ही आहात, नाही तर सगळा बाकीचा बापत बसायला आहे. एका नामस्मरणाशिवाय दुसरं नाही करतात तर त्याचा उपयोग नाही. सगळ्यात हो, सगळ्यात अत्यंत अंतरंग साधन जे आहे, अत्यंत अंतरंग साधन म्हणजे तुम्हाला दिलेलं नाव. काय कष्ट आहे? बापायच्याने डोळे बंद करायचे, काय करायचं? बापायच्याने डोळे बंद करायचे, एवढं साधा बोलता करा, डोळे बंद करून बसा, साधा करा. तिथं काही कष्ट लागत नाही. हरी बोला देता वादता कांदता हरी बोला देणी, हरी बोला विजनी, सर्व कार्य करिता हरी बोला. म्हणजे काय करा, लक्ष तिथं ठेवून राहा. हो, बाबा प्रमाण सांगायचे, दोन्ही गवळणी साथे निघाल्या. हो, ज्याप्रमाणे पूर्वीचा काळ होता, आता नाही. आता घरात नळ आहे आणि आपण पायपाणी भांडे भरतो, पण पूर्वीचा काळ मात्र एका लक्ष ठेवायचं म्हणजे नेमकं काय करायचं नाही ना, बोल त्याचं फक्त लक्ष ठेवायचं. त्याच्या पूर्वीचा काळ आता आम्हाला आम्ही जसं पाहतो मग 3-3 हंड्याला आम्ही पण पाणी आणलेले बरं का. एका खाले 3 आणि कमरेला कळश. पण पूर्वी त्याच्याही पहिला काळाकडे कदाचित 7 हंड्याचा म्हणजे उतरणशीर वसळ घ्यायची आणि लक्ष कुठे ठेवायचं? रस्त्याने चालायचं, पण लक्ष शेवटची साखळी घागर हलवू नये म्हणून ती वरती दाखवली का बाकीचं काय दाखवायला म्हणून समजायचं. हात जाऊन इथं केलेला असायचा, तुझ्या घागरी एकमेकापासून विभक्त होणे म्हणून चालताना मात्र रस्त्याने चाललेली आहे, लक्ष मात्र घागरीवर आहे. आपलं तसंच आहे, तसंच करायचं आहे. ही तरी आपल्याला भक्तीमध्ये सांगितलेली आहे. कामामध्ये मग काही काम करा, कोणतंही काम करा, शेतात करा, लोकांच्या रांगाला कृपायला गेलं तरी काय हरकत नाही, कुठेही जा, पण लक्ष मात्र ज्याचे श्वासोश्वासाचा परिचार निमिषाचा व्यापार माझे निरसपेचाचारो ते एक घर बांधी आले. त्या घरात राहतो पण आपली या घरात आपलं लक्ष पाहिजे. हो, जाणारा येणारा लक्ष ठेवा.
म्हणून तर सांगितलं लक्ष लावून राहा गोविंद दादा. हो, आपलं लक्ष आपल्यावरच ठेवा. आपलं लक्ष आपल्यावरच ठेवा. आपण आपल्यावर लक्ष ठेवलं ना की मग आपण आपल्यात मिसळून जाऊ. म्हणजे नदी जशी वाहत वाहत जाते, नदी वाहत वाहत जाते आणि समुद्राला मिळते, आणि समुद्राला मिळाली ना तिथं वाहनं संपून जातं. आपल्याच स्वरूपाची आपण एकाकार झालो ना. हो, आपल्याच स्वरूपाची एकाकार होणं, त्याच्यासाठी आपल्याला मनुष्य जे प्राप्त झाला. मनुष्य जे म्हणजे प्रपंच करायसाठी नाही, तर ज्याला जास्त मोठी इच्छा आहे ना त्याला जास्त काम लावलंय. म्हणजे ज्याला छोटी ज्याला छप्परण बिगर शेतीच आहे ना त्याला थोडं काम केलं. ज्याला जास्त इच्छा आहे ना 100 एकर जमिनीवर काही आहे त्याने जास्त काम दिले. हो, पण साधू संत सांगतात 100 एकरावाला असला आणि त्याला शेती नाही, हो कुणी या जगामध्ये असू दे, त्याचं महत्वाचं काम जे आहे ना ते नामस्मरण आहे. पण नामस्मरणाला कधीच विमुख होऊ नका. आता साधूच्या बोधानं तुम्हाला पूर्णत्व प्राप्त होत असतो. पूर्णत्व म्हणजे आत्मस्वरूप, आत्मज्ञान. पावे आपणाशी आपण या नवे बोलीचे ज्ञान. ज्ञानानं अज्ञान जात असतो आणि ज्ञान प्राप्त होत असतं. आता अज्ञान आहे म्हणून ज्ञान म्हणावं लागतं, तसं ज्ञान पण नाही ना अज्ञान पण नाही, ते काही पलीकडचे आपण आहोत. ज्ञान झालं म्हणजे कोणीतरी सांगणारा शिल्लक राहतोय, मला ज्ञान झालं, कोणीतरी सांगणारा शिल्लक आहे. वस्तू पण अज्ञान खंडामध्ये तिथं सांगणारा नाही, ती वस्तू स्वयंभू आहे. ब्रह्माला कुठं माहिती की ब्रह्म आहे म्हणून? तसं वास्तव माहिती आहे. ब्रह्माला कुठं माहिती नाही ब्रह्म आहे म्हणून. पण आपल्याला ती ओळख व्हावी म्हणून नाव आहे. नाम हे सुद्धा अध्यस्त सांगितलंय. ते साधन आहे आणि साध्य त्याहून वेगळं आहे. आमची वाटचाल जी आहे ना साधूचा पोट दिलाय त्या बोधाच्या दिशेने आमची वाटचाल असेल, नामस्मरणाच्या दिशेने आमची वाटचाल असेल तर निश्चित तुमच्या स्वरूपाचा तुम्हाला अनुभव येईल. ते स्वरूपात निसंशय माझे अनुसंधाने देख संकल्प जाणे निषेक मध्याचे स्वरूप याची नाव यथमेयाची नावची मध्या स्वरूपात पावती हे अंतःकरणेचे सुरपाची बोले असे भगवान परमात्मा ते अंतःकरणाची ही गोष्ट सांगतोय. जे संन्यासी पितावर सुद्धा त्यामध्ये सुद्धा तीच गोष्ट करायची दिली. जे संन्यासी वसुदेवाची, जे संन्यासी बंधू बळीभद्राची, जे संन्यासी माता देवतेची, जो मोठा बंधू बळीभद्र, जन्मदाती आई देवकी वसुदेव, सांभाळणारी आई नंद यशोदा यांनाही जी गोष्ट सांगितली नाही ते अंतःकरणातलं गुह्यतम ज्ञान, साधूचा तो तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ज्ञान गुरुकृपा म्हणतात. हो, म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या अंतःकरणात सर्वस्व पूर्ण तुमच्या तुम्हाला सोपवलंय. सर्वस्व बरं का, आपल्याकडे काही नाही ठेवलं. तर का साधू जो असतो ना तो आपोआप साधूच्या मावळलेला असतो. श्रोत्रिय असतो, ब्रह्मनिष्ठ असतो आणि दुर्बल असतो. ब्रह्मज्ञानाचा अनुभव केलेला आहे, शास्त्राचं अध्ययन केलेला आहे, शास्त्रावर त्याचं प्रभुत्व आहे. नवे नवे साधूच्या मागे शास्त्र चालत असतं. शास्त्राच्या मागे साधू नाही चालत. साधूच्या मागे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ साधू जर असेल तर साधूच्या मागे शास्त्र चालत असतं. साधू बोलेल ते शास्त्र ठरत असतं. साधू बोलेल ते शास्त्र ठरत असतं आणि साधू चालेल तो मार्ग ठरत असतो. साधू श्रेष्ठ आहे म्हणून ते सांगत साधू थोडं राहणार, साधू थोडं राहणार आणि साधू थोडं राहणार कलियुगी या कलियुगामध्ये. पण साधू तुम्ही त्या व्यक्तीशी बोलत आहात
शरीराचा भ्रमलेले कदा साधू चोरदाना कलियोगी तो देहात राहून जेव्हा बोलत असतो त्याला जे कार्य करायचं असतं ना त्याच्यासाठी प्रपंचामध्ये करतात. प्रपंचाला कधीच तिला अंजली दिलेली असते. संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावाला वाळत आहे पुण्य धर्म केलं हरी भजनी हे ढवळीले जग सुख विधानावर कळी अशा काकूच्या मुखातून आम्हाला बोल प्राप्त झाला. त्या बोलांना काय होतो आत्मप्रपंच जे आणि दीदी शरीर मला पाहिलं शरीर पंचमहाभूतात आहे. आप काही पंचमहाभूतामध्ये शरीर नाक पावतो म्हणजे नाक पावतो म्हणजे त्याच्यामध्ये पंचमहाभूत तिथे होऊन जातात. पंचमहाभूतामध्ये जातात. पंचमहाभूतांचं कारण काय बाबा सांगायचं कार्यातून कामात जायचं कार्यातून कामात जायचं आणि कामातून अधिष्ठानाकडे वाटचाल करायची. पंचमहाभूतावरील जेवतात. पंचमहाभूत ज्याच्यातून आले ते महत्त्व या महत्त्व ज्याच्यातून आले ती माया आणि माया त्या पलीकडे काय ते ब्रह्मांड. कारण माया अधिष्ठान ईश्वर आहे आणि ब्रह्म मायामध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणून आपल्याला ईश्वर म्हणावं लागतं नाही तर ब्रह्मच आहे. त्या सगळ्याचं लय चिंतन करतात. आता उदाहरणार्थ म्हणजे मला सांगायचं काय मग पंचमहाभूत हे लाकूडच्या मातीकडून मातीचं कारण काय? मातीचं कारण पाणी आहे. पाण्याचं कारण काय आहे? पाण्याचं कारण तेज आहे. ते कशामध्ये लिंग होतं? वायूमध्ये. वायू आकाशामध्ये. आकाश महतत्वामध्ये आणि महतत्व हे ब्रह्मापासून तयार झालं आहे. म्हणजे लय चिंतन करता करता जिथं लय होतो त्याचा तसं आपलं हे शरीर ज्या पंचमहाभूतापासून तयार झालं पंचमहाभूतामध्ये लीन होतील आणि जे मी आहे ते कुठं जाणार नाही कुठं येणार नाही. आता मी आहे. साधूचा बोध आम्हाला मोकळं करतो. बघा साधूचा बोध मोकळा करतो आणि मग साधूचा बोध ज्याला आम्हाला मोकळा करतो तेव्हा त्याची स्थिती कशी असते? मी जळी जळा आत पद्मपत्र मग मी व्यवहारी असेल वरतो तो व्यवहार करताना दिसतो व्यवहारात नसतो. अशी स्थिती जीवनामध्ये प्राप्त करून घेणं इथे कर्तव्याचं आहे. म्हणून ज्ञानोबा आहे म्हणून त्याला त्याची कृपा जीवनामध्ये प्राप्त होते.
कोणता संसार होता ज्ञानोबा रायांना म्हणजे नाही, पण अवघाची संसार सुखाचा तुमच्या जन्मावृत्ती संसार त्यांनी मार्गी लावला. खरं सगळा बोध ज्ञानेश्वरीमधून ते गुह्यातलं गुह्य ज्ञानोबाईंनी ज्ञानेश्वरीतून उघड करून सांगितलं. आणि खरे आपण साधूच्या मुखातून आम्हाला तो बोध प्राप्त होतो. त्या बोधानं खऱ्या अर्थानं आम्हाला जीवनमुक्तीचा जो आनंद आहे तो विलक्षण आनंद भोगण्यासाठी तुका म्हणे आता उरलं उपकारा होता. एकदा बोध मिळाला आमचं इथं राहायचं कामच नाही, सगळं ज्ञानाला त्याला समर्पित करून टाकायचं. आणि मी केवळ ती वस्तूची आहे त्या बोधावर अखंड विराजमान राहणं म्हणजे आपलं कर्तव्य आहे, मुक्त कर्तव्य आपलं. म्हणून ज्ञानोबा निवृत्तीनाथाच्या कृपेनं साधूचा बोध जीवनामध्ये प्राप्त होतो. आणि त्या बोधाने जीवनमुक्तीचा आनंद करता करता ज्ञानोबाईने हा बोध समाजाला तो आनंद मिळावा. कारण आमचं स्वरूपच आनंद स्वरूप आहे, सचित आनंद हे आमचं स्वरूप आहे. पण सचित आनंद कधी का म्हणावं लागतं? असं जड दुःख आहे म्हणून सचित आनंद. आपण त्याची निवृत्ती करण्याकरता सत म्हणायचं, जडाची निवृत्ती करण्याकरता असं जड आणि दुःख. तर जडाची दुःखी निवृत्ती करण्याकरता चित म्हणायचं, आणि दुःखाची निवृत्ती करण्याकरता आनंद म्हणायचं. असं सचित आनंद हे म्हणणं सुद्धा अलीकडचं आहे आणि त्याच्या पलीकडचं आमचं स्वरूप आहे. सांगतात साधू बोध झाला न उडवून या केला खालीचा मिळाला अनुभव. ज्ञानोबाईंनी आपला तो अनुभव सांगितला. जीवनामध्ये गुरुकृपा किती महत्वाची आहे. गुरुकृपा निर्मळ भागीरथी शांती माय मुन सरस्वती अशी फळे देत एकत्र होती गुरुकृपा निर्मळ भागीरथी. कितीही कोणत्याही नदीचं स्नान गेल्यानं जे पुण्य प्राप्त होत नाही ते गुरुकृपेच्या बोधामध्ये स्नान करून अनुभव घेऊन त्या स्वानंदामध्ये जे रममाण जीव होतो
वास्तविक पाहता स्वानंद सुख म्हणून तर म्हणले स्वानंद सुख निवासी. आपणही स्वानंद सुख निवासीच आहोत, पण आपला आनंद हरवलेला. मग आपला आनंद आपल्या जवळच आहे. तसं गुळ आणि गुळाची गोडी एका दोन एकच आहे. गुळ आणि गुळाची गोडी जशी एक आहे तसे तुम्ही आणि देव वेगळे नाही. हो, जसं दृष्टांत त्यांनी सांगितलं कापूराचा आहे की नाही. कापूर राहिला, किल्ला काय राहिलं ते सुगंध. समाप्ती झाली नाही जसं कापूर जाळला, शिल्लक राहिले सुगंध. सुगंध दिसतोय काय? सुगंध दिसत नाही, पण त्याचा अनुभव कसा करता येतो तसं तुमच्या आमच्यामध्ये त्या तत्वाचा अनुभव करणं दिसत नाही. ते दिसत नाही त्याचा अनुभव करायचा. जसं फुल दिसतं, सुगंध फुलांना दिसत नाही, पण फुला आणि सुगंध हा वेगळा नाही. तसं फुल आणि गती येत आहे, फुल आणि सुगंध येत आहे, तसे तुम्ही आणि देव येत आहात. फक्त जे आवरण आहे ना ते आवरण घालवायचंय, आणि आवरण घालवायचं सामर्थ्य हे फक्त गुरुमुखातून जो बोध तुम्हाला प्राप्त होत असतो तिथे आवरण जात असतं. आणि मूळ वस्तूवर जसं प्रकाश टाकल्यानंतर, जसं रात्रीच्या अंधारामध्ये चालताना सर्पावर दोरीवर सर्पाचा भाग झाला आणि बॅटरीचा उजेड टाकल्याबरोबर भीती संपून गेली आहे की नाही. भीती संपली. दोरीनं म्हणजे सर्पाने यावर दोरी येते कधी प्रकाश टाकल्यावर. प्रकाश टाकल्यानंतर भीती संपते. तसं ज्ञानरूपी प्रकाशाचा उदय आमच्यामध्ये जर झाला तर आमची भीती संपून जाते. आम्हाला भीती कशाची आहे? मरायची भीती आहे. आता मरणारा कोण आहे? मी मरणारा नाही. माझी या पंचमहाभूताचा आहे. तर आपली सत्ता नाही, आणि ज्याच्यामध्ये जी सत्ता आहे तो ती मी आहे, ती माझी आहे. कारण त्या सत्तेशिवाय डोळे पाहत नाही, त्या सत्तेशिवाय कान ऐकत नाही, सत्तेशिवाय वाणी बोलत नाही, सत्तेशिवाय पाय चालत नाही, हात काम करत नाही. सगळं ती आहे. करणारे जरी शरीर असलं तरी सत्ता मात्र याची आहे. करणारे शरीर आहे, डोळे पाहतायत, पण ज्याचं पाहणं जे आहे त्याच्या सत्तेशिवाय नाही, आणि ती सत्ता मात्र दिसत नाही. साधूच्या मुखातून जो बोध होतो ना त्या सत्तेचा अनुभव, निर्गुण निराकार अव्यक्त निराकार नाही ज्या आकार ते पूर्वी जगाचे राहील. म्हणजे किंवा देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, होते काही ज्याला नाव नाही, रूप नाही, ना गाव नाही, काही नाही. असा कोण आहे? तो असं निर्गुण तत्व जे तुमच्यामध्ये अखंड आहे. कापूर जळला आणि सुगंध शिल्लक राहिला, सुगंध दिसत नाही पण सुगंधाचा अनुभव करता येतो. तसं तत्वाचा अनुभव करायचा असतो.
त्याचा पुढचा दृष्टांत तरी सांगितलं गेला अनुभव करताल ना तिथं मोक्षाच्या वाटेने साधुता अंतिला म्हणी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना
ज्या क्षणाला सद्गुरूचा वरदान आपल्या मस्तकावर पडला आणि ते बोलामृत ज्या क्षणाला आपल्याला मिळालं त्या दिवशी आपल्या जीवनाचा कायापालट साधून केलेला आहे. जे आपण आपल्याला समजत होतो ते आपण नाही. तू जी वस्तू तू आहे, जी वस्तू तू आहे, जी वस्तू म्हणजे आत्मा आहे. तो साधूने आमच्या भाग्याचा कायापालट केला आणि आमच्या मूळ स्वरूपाशी आमचं ऐक्य करून दिलं. आमचंच आमच्याशी ऐक्य करून दिलं बरं का. म्हणजे साधूने देव बाहेरून आणून तुमच्या हृदयामध्ये टाकला नाही, तर आमच्याशीच आमचं ऐक्य करून दिलं. मी साधूची कृपा. हे शोधा साधूचा बोध साधनेनं वृत्ती जर अंतर्भूत झाली आणि वृत्ती जर स्थिर झाली, त्या स्थिर वृत्तीमध्ये आपण प्रतिबिंब आहोत, बिंब आहोत, याचा अनुभव आपल्याला करता येतो. म्हणून साधूच्या कृपेनं मोक्ष लेखी आला, भाग्य दिलं त्याला. साधूचं अंकित व्हावं लागतं. अंकित म्हणजे काय? साधू दिलेल्या बोलाचं अखंड चिंतन. तर असं आलं ते करा, जेथे जिथे असाल तिथे करा. ज्ञानोबा सांगतात त्याने दृष्टीवरला भेद मावळला. दृष्टीवरील जो अपप्रभाव होत आहे माझं तुझं, आता व्यापक दृष्टी झाली. आता जे जिकडे पाहिल, जे भेटेल ते वाटे मी यायचे. जे भेटेल जे पाहिल ते माझ्याशिवाय घर आहे. तिथं उपाधी नाही. उपाधीचा निराश, उपाधीचा ऱ्हास करणं निराश पेट आहे. आणि उपाधी सहित जर आपण भक्ती करत असतो तर बदल कधीच होणार नाही. उपाधीच आहे. उपाधी विरहित, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार. उपाधीत राहून तुम्ही उपाधीपेक्षा वेगळे आहात. आणि ते वेगळेपणाची ऐक्य करणारा साधू आहे. त्याचा परिणाम काय झाला? हरी पाटील एका पदामध्ये त्यांनी सांगितलं, लाजले गे मायाचा आता कवनावं वाळू, जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे वाळू गेले माये गेले द्वारके, माये गेले द्वारके, जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज. आता कुठं कुठं पाहू, माझ्याशिवाय या जगतामध्ये दुसरी वस्तूच नाही. हो, माझ्याशिवाय जगतामध्ये दुसरी वस्तूच नाही. एकटा मी तर सगळीकडे भरलेला आहे. आणि एवढं व्यापक साधना तुम्हाला केलेलं आहे. पण त्यासाठी एकच करा, साधना वाढवा. साधना वाढवा आणि शास्त्राचा बारीक अभ्यास करा. ज्ञानेश्वरीचं वाचन करा आणि साधना करा. त्यानं तुमचे आमचे मोक्षाचे रस्ते, मोक्षाची वाट साधून खुली केलेली आहे. नवे नवे दृष्टीमध्ये जे द्वैत होतं ते द्वैत सारून, त्याचा बघत आहे, द्वैत सारून माळ मी घाली, हाती बोधाचा झेंडा मी घेईन. हा बोध, साधूचा बोध जो हातामध्ये घेतलेला तो कधी त्याला विसरू नका, कधी त्याला टाकू नका. आणि जरी टाकायचं म्हटलं तरी तो आता टाकला जाणार नाही. टाकायचं म्हटलं तरी तो पुसला जाणार नाही. मी तर म्हणेन या कोरोनाच्या काळात ज्यांनी ज्यांनी माळ घातली ते आता मरणारच नाहीत का? तर मरताना त्यांना बोधाची टाकून देणार. तुम्ही कितीही मरताना सुद्धा बोधाची टाका कळून गेलेलं आमचं काही काना पायावरती वेळी राहती निराळी राहण्यापूर तुमचा डॉक्टरने सांगितलं आमचं खाल्यावर तुम्ही मरणार नाही. मग आता काही आजारावर झाले का? मरणारच कधीतरी. करोनाने नाही गेले तर दुसरा कशाने तरी मरणारच आहेत ना. पण जरी माळ जरी काढली तरी तुमचा बोध कोणी करू शकत नाही. तो बोध शेवटच्या श्वासाला ते बोधच तुम्हाला चालून देणार आहे. म्हणून जाऊ नका इकडे तिकडे, वाडी काढू नका. मेलो तरी चालेल आणि असं त्याला समर्पण करा जे असेल. कारण आपण मरणारे नाही, मरण माझे मरून गेले. साधूने तुमच्या मरणाला मारून टाकलेलं आहे. मर केले अमर. तुम्ही अमर आहात. अमर म्हणजे काय? तुम्ही आत्मस्वरूप आहात. म्हणून ज्ञानदेवा गोळी संगती
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी तिथे गेली वनी आत्मतत्वी. आत्मतत्वाने पाहिलं तर धिनी बनी काष्टी पाचारी येरू म्हणे वनमाळी सगळीकडे काष्टी पाचारी सगळीकडे कसा प्रल्हादाला अनुभव आला. नाही प्रल्हादाने अनुभव केला. वडिलांनी विचारले हिरण्यकश्यपाने आणि कुठे नाही आणि वनमाळी जेथे तेथे तसा ननवाळे सांगतात हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. फक्त आत्मतत्वानं जर पाहिलं तर तत्व वेगळं नाही, सगळीकडे एकच आहे. फक्त उपाधीचा निराश केला मग शास्त्राला सिद्धांत आगाआगी झाली की नाही, जगामध्ये काहीच नाही माझ्याशिवाय अशी सगळं अध्यस्त आहे. या ठिकाणी अशक्य जी गोष्ट आहे ती शक्य करण्याचं सामर्थ्य चालू आहे. जे जीव हा अदृश्य जगत हे संतांची. साधू जर बोलेल तो वेळ म्हटलं ना की या कारणे मी बोलेल बोली अरूपाचे रूप डावीन अतिप्रिय बरी भोगविणे इंद्रियावादी. हो कारण अतिप्रिय अशी वस्तू आहे शब्दे विन समाधीची. इंद्रियांचा आधार घेऊन तुम्हाला मला ते कसं व्हायचं अंतर्गत वृत्तीद्वारा तो बोध वृत्तीला फसल्यानंतर वृत्तीची स्थिरता कशी करायची आहे हे सगळी साधन आहे आणि साधनेशिवाय परमार्थ नाही. म्हणून ही साधना करताना सत्संगामध्ये विशेष करून सद्गुरूच्या दरबारामध्ये आल्यानंतर तिचं प्राबल्य अधिकारी वाढत असतं. घरी प्रापंचाचं प्राबल्य असतं आणि सद्गुरूच्या सानिध्यामध्ये संतांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर बोधाचा प्राबल्य वाढत असतो. म्हणून करू नका काही संत संग म्हणून साधूचा संग करावा. साधूचा संग म्हणजे बोधाचा संग करावा आणि आपले जीवन सृजनांशपणा करून ते अमृताचा रस अखंड शेवटच्या श्वासापर्यंत जर सेवन करता आला तर तुम्ही मरणारे नाहीत. तुम्ही मरणारे नाहीत किंवा मरणाही आधी राहिलं म्हणून मग केले म्हणजे होते पैसे. हो मरणाच्या आधी मरणाला मारणं म्हणजे आपल्या स्वरूपाचा आपण अनुभव करणं आणि बाकी सगळं ज्याला त्याला समर्पित करणं आणि आपण मोकळं राहणं. परमार्थामध्ये ही गोष्ट आपल्याला मात्र सत्संगामध्ये आपल्याला कळून येते त्याचा अनुभव करता येतो. म्हणून या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या या दशमीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व मंडळी या ठिकाणी अगदी म्हणजे अंग भरून म्हणतात ना अंग घालून म्हणतात करतात पण काही अंग घालून करत नाही. काही अंग राखून जातात अंग राखून जातात आणि अंगाला काही म्हणा इथे सगळे आपल्या एक अंतकरणाची मंडळी आहे सगळी मंडळी प्रेमाची आहे. म्हणून करणारा ऐकणारा सांगणारा सगळे तुम्हीच आहात. एक निमित्त मात्र आहे. म्हणून राऊत महाराजाचं ही सर्व मंडळी आमचे पावणे महाराज असतील लांबून लांबून इथं रमणे झाले. मला त्यांचे तोंड ओळख काही नावं माहिती नाही पण चेहरे नेहमी पाहायला मिळतात. सगळे आपल्या नावावर काय मला गेले नाही. तुम्ही माझ्या हात एवढं मला माहिती नाही कारण तत्व एक आहे गुरु एक आहे नाम एक आहे आणि आत्ताच आपण प्रमाण सांगितलं हरी दिसे गेली म्हणजे आठवत. हो आपण सगळे तत्वानं मात्र एकच आहोत. बाकी नाम कोणतं असेल रूप कोणतं असेल गाव कोणतं असेल त्याचा काही संबंध नाही. कारण नाम रूप आणि गाव पुसण्यासाठी तर आपण सांगतो. आपलं आठवण नाटवं केलं भावाभावं जरा आपली आठवणच आपल्याला होऊ नये. मी कोणत्या गावचा मग मी जेवायला बसले मला मी कीर्तन करणार हे विसरून गेले. अख्खा मला म्हणल्या की काही तुम्हाला आवडायचं नाही का तुम्ही आवडून आले म्हणजे मी कीर्तन करणार हे मी विसरून गेले. म्हणजे काय झालं मला काही कळालंच नाही. जेवायला बसले तिथं बसून राहिले म्हणजे मला सांगायचं नाही माझा मोठेपणा नाही मी सांगत उदाहरण म्हणतो म्हणून असं व्हावं आपल्याला विसरून जाऊ स्वतःला विसरून जाऊ. हो आठवण नाही आणि आठवण नाटकव त्याच्याही पलीकडची जी स्थिती आहे ना ती आपली आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आपण जे आनंदाचा आपलं स्वरूप आनंद आहे आणि ज्या आनंदाचा भोग घेण्यासाठी जो आपण या ठिकाणी आलेलो आहोत तो आनंद बोधाने प्राप्त होत असतो. पाठी बोध अलीकडे घेऊन आपल्या स्वरूपाचे आपण विराजमान होणं ही आपली ती कर्तव्यता आहे. म्हणजे साधूच्या संघामध्ये म्हणून नित्य श्रवण करावं. नित्य श्रवणाला येऊन बसावं. श्रवणाचे विषय एवढी व्हायचावे साम्राज्य होणे तुम्ही नाही साम्राज्य म्हणजे ज्ञानोबाने सांगितलं की श्रवणाचे विषय व्हायचावे एवढं. हो
आणि साम्राज्य भुवनी कमी येणार नाही. कोणतं साम्राज्य आहे? हो, तर इथं मी नाही अशी जागाच नाही. एवढं मोठं साम्राज्य आपलं आहे. मौलीला म्हणतात ना, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आहे की नाही. आपण कोण भावना आपण काय कोणत्या कोणाला आलो का? आपल्याला ती स्थिती प्राप्त करून देण्यासाठी ज्ञानोबरायांचे अनंत उपकार, सद्गुरूचे अनंत उपकार, काही द्यावे त्याची भावी उते राहील. जीव तो पाहिजे जीव थोडा, पण जीव सुद्धा आभासी फेको तरी कुठं देता येतोय. जीव आपण सिद्ध करू शकत नाही. तुम्ही देहही सिद्ध करू शकत नाही, तुम्ही जीवही सिद्ध करू शकत नाही. हो, पण तुम्ही कोण आहात याचा मात्र तुम्ही अनुभव करू शकता. झालेली सेवा तुम्हाला सर्व ब्रह्मवृंदांच्या चरणी ज्यांच्यापेक्षा म्हणजे आपण ज्यांच्या दरबारामध्ये आपण या ठिकाणी बसलेले आहोत, ज्या सद्गुरूच्या सानिध्यामध्ये आपण बसलेले आहोत, त्यांच्या चरणात समर्पित करूया आणि या ठिकाणी सेवेला पुढे करूया. संगति